पुणे शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागानं आजही पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सकाळपासून पुणे शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। आताही पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप ही सुरू असलेली पाहायला मिळते। आजही हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून पाऊस आहे तो पुणे शहरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणामध्ये अडचण होताना पाहायला मिळते। पण सकाळपासूनच नागरिक आहेत ते आता रेनकोट छत्रीचा वापर करूनच घराबाहेर पडू लागलेले आहेत। आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे। दुसरीकडे कोकण किनारपट्टी आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा सुद्धा पुणे हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता आहे। पर्यटकांनी ज्या ज्या ठिकाणी फिरायला जातात पर्यटक तिथं योग्य ती खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पुणे शहरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे। आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढेल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पण गेल्या 2 दिवसापासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर आहे तो आणखीन वाढल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।